नांदगाव खंडेश्वरात सरपंचांची ताकद एकवटली. राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघाची नवी कार्यकारिणी जाहीर. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी. राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघटनेच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात तालुकास्तरीय सरपंचांची ऐतिहासिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत नांदगाव खंडेश्वर तालुक्याची नवी कार्यकारिणी ठाम निर्धाराने व सर्वानुमते जाहीर करण्यात आली. तालुक्यातील तरुण, तडफदार व गोरगरीब जनतेसाठी सातत्याने झटणारे खेळपिंपरी येथील सरपंच माननीय श्री मंगेश हंसराज कांबळे यांचे तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी धवलसरी येथील सरपंच माननीय श्री मलिक अली. कार्याध्यक्षपदी पिंपरी निपाणी येथील स्पष्टवक्ते सरपंच विशालभाऊ रिठे. सचिवपदी खिरसाणा निरसणा येथील लढवय्ये सरपंच विशालभाऊ मेश्राम, तर कोषाध्यक्षपदी वेणी गणेशपूर येथील सरपंच सौ मोनिका कराडे यांची कोणताही विरोध न होता सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके व प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी भूषविले. बैठकीपूर्वी दोन्ही मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतींचे अधिकार, सरपंचांवर होणारा प्रशासकीय अन्याय, निधी वितरणातील अडचणी, विकास कामातील विलंब यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर खुली, परखड व आक्रमक चर्चा करण्यात आली. या ऐतिहासिक बैठकीस जावरा येथील सरपंच माननीय श्री अमरीश काकडे, खंडाळा येथील सरपंच माननीय श्री उमेश दहातोंडे, चिखली वैद्य येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल दांडगे, धानोरा फसी येथील ग्रामपंचायत सदस्य सुशील थोरात यांच्यासह तालुक्यातील असंख्य सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळपिंपरी येथील तडफदार सरपंच मंगेश हंसराज कांबळे, पिंपरी निपाणी येथील स्पष्टवक्ते सरपंच विशाल रिठे व खिरसाण निरसणा येथील लढवय्ये सरपंच विशाल मेश्राम यांच्या ठोस नेतृत्वात व सर्वांच्या एकमुखी मार्गदर्शनातून नांदगाव खंडेश्वर तालुक्याची नवी कार्यकारिणी ताकदीने उभी राहिली. या कार्यकारिणीमुळे तालुक्यातील सरपंचांच्या हक्कांचा लढा अधिक तीव्र होणार असून ग्रामविकाराच्या आंदोलनाला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.